29 आमदार कुठे आहेत? सेना फुटली, राष्ट्रवादीही फुटणार. पवारांचं उत्तर ऐकाच. गेल्या वेळी आधी ठाकरेंची शिवसेना फुटली, मग त्या पाठोपाठ शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली. दादा संपूर्ण पक्षच घेऊन सत्तेत गेले आणि उरलेल्यांना तुतारी हाती घेण्याची वेळ आली. ज्या राष्ट्रवादीची स्थापना पवारांनी केली ती राष्ट्रवादीच पवारांच्या हातून काढून घेतली. आता पुन्हा शिवसेना फुटली आहे, त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादी ही सेम पॅटर्न न फुटणार का, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. त्यावर शरद पवारांनी मात्र मोठं भाष्य केलंय. पवारांचा नेमका गेम काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. शरद पवार यांनी बारामती दौऱ्यावर असताना पक्षातील संभाव्य फुटीच्या सर्व चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या असून आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वेगवान घडामोडी घडतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 लोकसभेचे खासदार अचानक फुटून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात राजकीय भूकंपाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या मोठ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांमध्येही हिंडार पडणार आणि त्यांचेही लोकप्रतिनिधी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सामील होणार अशा वावड्या उठू लागल्या होत्या. विशेषतः सत्ताधारी महायुतीच्या काही नेत्यांनी आणि राजकीय विश्लेषकांनी शरद पवार यांच्या पक्षातील काही वरिष्ठ खासदार आणि आमदार देखील सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा दावा जाहीरपणे केला होता. या संपूर्ण संभ्रमाच्या वातावरणात आणि अंतर्गत धुसफुशीच्या चर्चांवर अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दात पडदा टाकलाय. बारामती येथील विद्याप्रतिष्ठान संकुलात एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय आणि विरोधकांच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन टायगर नावाची संकल्पना प्रचंड गाजते आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 लोकसभा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाल्यानं या मोहिमेची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. दिल्लीतील या घडामोडींनंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनी धाव घेतली असली तरी प्रत्यक्ष जमिनीवरील राजकीय गणित पूर्णपणे बदललंय. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी एक अत्यंत खळबळजनक वक्तव्य केलं होतं. शरद पवार यांच्या पक्षाचे किमान 5 खासदार आणि काही प्रमुख आमदार लवकरच सत्ताधारी महायुतीमध्ये प्रवेश करतील आणि हा मोठा राजकीय स्फोट डिसेंबर महिन्यापर्यंत किंवा त्यापूर्वीच पाहायला मिळेल असा दावा आत्राम यांनी केला होता. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भवितव्य काय असणार याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. मीडिया आणि राजकीय निरीक्षकांनीही तुतारी चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीमध्ये घेतलेली भूमिका अत्यंत निर्णायक मानली जाते. आपल्या वाहनात युगेंद्र पवार यांच्या सोबत प्रवास करत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना या संभाव्य बंडाविषयी आणि खासदारांच्या फुटीविषयी थेट प्रश्न विचारलाय. त्यावर अत्यंत शांतपणे मात्र तितक्याच ठामपणे उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ठाकरे गटाचे खासदार फुटले ही वस्तुस्थिती असली तरी आमच्या पक्षातील एकही लोकप्रतिनिधी कुठेही जाणार नाही. आमच्या सर्व सहकाऱ्यांवर आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर माझा पूर्ण विश्वास आहे. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या या सर्व चर्चा केवळ अफवा पसरवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सुरू आहेत. या विधानातून त्यांनी केवळ आपल्या विरोधकांना चोख उत्तर दिलं नाहीये तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही मोठा दिलासा दिलाय. या विधानामुळे पक्षातील संभाव्य अंतर्गत नाराजी किंवा संभ्रमाचं वातावरण निवळण्यास मोठी मदत होईल असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. दुसरीकडे पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत आक्रमक आणि तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर निशाणा साधताना रोहित पवार यांनी महायुती सरकारवर थेट घणाघात केलाय. देशात आणि राज्यात सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि तरुण अनेक गंभीर समस्यांचा सामना करतायत. मध्यमवर्गीयांच्या या नोकऱ्या जात आहेत, सुशिक्षित तरुण बेरोजगार फिरतायत, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय आणि एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत असून पाणी संकट गहिरं होत आहे. अशा अत्यंत संवेदनशील आणि कठीण परिस्थितीत सत्ताधारी पक्षाला जनतेच्या प्रश्नांची कोणतीही काळजी नसून ते केवळ आमदार आणि खासदार खरेदी विक्रीचा बाजार गरम ठेवण्यात व्यस्त आहेत अशी टीका रोहित पवारांनी केली. लोकशाहीचा आणि जनतेच्या विश्वासाचा घात करणाऱ्या अशा नेत्यांना महाराष्ट्राची जनता आगामी काळात लोकशाहीच्या मार्गाने चोख राजकीय धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा संघर्ष केवळ पक्षांतरापुरताच मर्यादित नसून आगामी 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नव्हतं आणि पक्षाला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या धक्क्यानंतर भाजपनं पडद्यामागे अत्यंत वेगाने हालचाली सुरू केल्या असून मित्र पक्षांच्याच बालेकिल्ल्यांमध्ये स्वतःची समांतर सत्ता केंद्र उभारण्याची रणनीती आखली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद आणि सरकारी निधीच्या वाटपाच्या माध्यमातून मित्र पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेत्यांना मोठी राजकीय रसद पुरवली जाते. भाजपच्या या छुप्या आणि आक्रमक विस्तारवादामुळे सध्या महायुतीमध्येच अंतर्गत अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांना कमकुवत करण्यासाठी आणि स्वतःचं संख्याबळ वाढवण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या राजकीय पळवापळवीत शरद पवार यांनी दाखवलेला संयम आणि आत्मविश्वास यांच्या दीर्घ राजकीय अनुभवाची साक्ष देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या वर्षी झालेल्या मोठ्या फुटीनंतर जेव्हा अजित पवार यांनी पक्षातील बहुतांश आमदारांसह सत्तेत सहभाग घेतला, तेव्हा शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी अत्यंत कमी वेळात पक्षाची घडी पुन्हा बसवली आणि लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळवून दाखवलं. आता पुन्हा एकदा त्यांच्या खासदारांना आणि आमदारांना लक्ष्य केलं जात असताना त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतलाय. खासदार किंवा आमदारांनी पुन्हा एकदा पक्षाशी बेईमानी केल्यास किंवा मतदारांची प्रतारणा केल्यास त्यांना यापुढे अजिबात मोकळीक दिली जाणार नाही, असा अंतर्गत निरोपही त्यांनी आपल्या नेत्यांना दिलाय. जर कोणी असे पावलं उचलली तर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते थेट त्यांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतील आणि बंडखोरांना राजकारणातून संपुष्टात आणतील, असा कडक इशाराही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलाय. ठाकरे गटातील फुटीनंतर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे महाविकास आघाडीच्या एकसंधतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यातील सातत्यपूर्ण समन्वय पाहता महाविकास आघाडी या आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी दिल्लीत लोकसभेच्या अध्यक्षांची भेट घेऊन कायदेशीर प्रक्रियेबाबत आधीच पावलं उचलली आहेत. त्यामुळे कायदेशीर आणि राजकीय अशा दोन्ही बाजूंनी हा लढा तीव्र होणार असल्याचं स्पष्ट आहे. शरद पवारांनी बारामतीतून दिलेल्या या एका स्पष्ट संदेशामुळे तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात हे सत्ता संघर्षाचं नाट्य कोणतं नवीन वळण घेतं आणि महायुतीचं नवं ऑपरेशन यशस्वी होते की शरद पवारांचा विश्वास बाजी मारतो, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.